आम्ही सनसेटच्या वेळेला इथे पोचलो आणि आम्ही जिथे राहिलो आहे तिथून मागे सूर्य खूप वेळ लपलेला होता आणि आता फायनली तो दिसत आहे. इतकं भारी वाटतंय. मे बी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल पण डोळ्यांना खूप मस्त दिसतं, त्याचं रिफ्लेक्शन वगैरे आहे ते. तर इथं आमचा स्टे आहे, असा टेंट आहे. उद्या आम्ही सकाळी गड चढायला सुरुवात करणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटरच्या कुशीत घनदाट जंगलांनी वेढलेला एक अद्भुत आणि दुर्गम किल्ला उभा आहे. तो म्हणजे वासोटा किल्ला, ज्याला व्याघ्रगड असेही म्हटले जाते. निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि इतिहासाचा संगम असलेला हा किल्ला प्रत्येक भटक्याला भुरळ घालतो. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवायचा असेल तर वासोटा किल्ला हा तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असायलाच हवा. तर चला चालू करूया वासोटा किल्ल्याची सुंदर सफर. रात्रीचे 3 वाजले आणि अचानक पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे आम्ही शेड खाली होतो कारण पाऊस खूप जोरात येईल असं वाटतं. कालच ॲक्च्युली मळं झालं, वातावरण झालेलं, पण इतक्यात पाऊस येईल असं वाटत नव्हतं. पण आता कुठे जरा झोप लागलेली तोपर्यंत पाऊस चालू झाला. आता कसं वाटतंय? अरे अरे महादेव. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही नाश्ता, ऑलमोस्ट सगळेजण रेडी आहेत. आणि काल रात्री खूपच जास्त पाऊस पडला, त्याच्यामुळे कोणाची व्यवस्थित अशी झोप झाली नाही कारण आमचे खाली टेंट होते. पण पाऊस इतका जोरात होता की आम्ही मग या शेड खाली जाऊन झोपलो. आणि टेंट होते म्हणून आम्ही थोडंसं रिलॅक्स होतो की थंडी नाही वाजणार. पण पहाटे जरा बाहेर झोपल्यामुळे थोडीशी थंडी वाजली. तर आता आता इथे नाश्ता करणार आहे आणि इथे नाश्ता करून मग बोट येईल इकडे. आणि आम्ही वासोटाचं जे मेन बोटिंग आहे बामणोलीचं ते पुढच्या साईडला आहे. तिथून बोटिंग करायला जास्त वेळ लागतो. तर आम्ही थोडंसं पुढे आलो आहे, तर इथून आपल्याला बोटिंगला एक अर्धा तास बहुतेक लागेल. पटकन आवरणार आहे कारण रविवार आहे, सो गर्दी असू शकते. त्यामुळे पटकन नाश्ता करून आम्ही बोटिंगनी वासोटा किल्ल्यावर जाणार आहे. हे पूर्ण जे आहे हे व्याघ्र प्रकल्पाच्या खाल म्हणजे त्यांच्या अंडर येतं, त्याच्यामुळे ते खूप स्ट्रिक्ट असे नियम आहेत. तर आपल्याला हे जे बोटी आहेत जे आपल्याला घेऊन जातात तर त्याच्या फुल परमिशन वगैरे काढावे लागतात. जे आपण ज्यांच्याकडे स्टे करतो किंवा ज्यांच्याकडनं बोटिंग करतो त्यांना ती नावं देऊन मग तिथे पुढे परमिशन घेऊन मगच तुम्ही आत जाऊ शकता. सो त्याची काळजी घ्या की तुम्हाला हे सगळं आधी करावं लागेल. तुम्ही रात्रीसुद्धा त्यांना दिलं तर ते करू शकतात. आपला प्रवास सुरू होतो साताऱ्याजवळील बामणोली गावातून. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी आधी आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो. आणि ही जी नदी दिसते ते आहे कोयना बॅकवॉटर आणि चारही बाजूनी जंगल. ट्रेकची खरी सुरुवात इथूनच होते. कोयना जलाशयातून होणारा हा प्रवास फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. पाण्यावर पडलेलं आकाश आणि आजूबाजूला उभं असलेलं जंगल, हा प्रवास तुम्हाला हळूहळू गोंगाटातून शांततेकडे घेऊन जातो. बोटिंग नंतर आपण बेसला पोहोचलो.
महाराष्ट्रातील हा असा एक किल्ला आहे जिथे जाण्यासाठी रस्ता नाही, नेटवर्क नाही, तर आहे फक्त दाट असं जंगल. त्या काळात इथे कोण चुकलं तर परत येणं कठीण, कारण हा किल्ला जंगलात लपलेला आहे. आणि आज आपण चाललोय सह्याद्रीतील सर्वात रहस्यमय अशा या वासोटा किल्ल्यावर. एंट्रन्सच्या इथे पोचलोय. 10 वाजलेत आणि इथे प्रत्येक प्लास्टिकचा काउंट घेतला जातो आणि मगच त्याची चिठ्ठी करून दिली जाते आणि मगच आपल्याला पुढे सोडलं जातं. इथे निसर्ग माहिती केंद्र आहे, त्यात आपण बघूया. हे एवढ्या सगळे प्राणी इथे दिसतात. हे इथे फुलं आहेत, वनस्पती आहेत, जंगलातील काही रहस्य आहेत. तर तुमची नजर कायम चांगली पाहिजे, तर तुम्हाला या गोष्टी जंगलामध्ये दिसू शकतात, जर तुमचं लक चांगलं असेल तर. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परमिशन घेऊन इथे प्रवेश मिळतो, कारण हा भाग कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा आहे. हा ट्रेक सुमारे 6 ते 7 किलोमीटरचा आहे. ही पूर्णपणे जंगलवाट आहे आणि हा ट्रेक करण्यासाठी आपल्याला गाईडची अशी शक्यतो गरज नाही आहे, कारण एकच वाट आहे आणि एकच वाट परत खाली आलं आहे. फक्त काही फाटे आहेत किंवा आपण आता जंगलामध्ये शक्यतो नाही जायचं, एकच वाट धरून पुढे जायचं. इथे बरेच प्राणी सुद्धा दिसू शकतात. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला इथे बिबट्या, अस्वल, सांबर असे प्राणी सुद्धा बघायला मिळू शकतात. आता साधारण अर्धा तास झालेला आहे आपला ट्रेक चालू करून आणि आता आपल्याला हनुमानाची मूर्ती लागलेली आहे. आपल्याला बॉय मिळण्यासाठी हनुमानाची मूर्ती प्रत्येक गडाच्या पायथ्याशी असते. मध्ये बसण्यासाठी हे बेंच सुद्धा केलेले आहेत. सुरुवातीलाच आपल्याला खूप खडा असा चढ लागतो, त्याच्यामुळे अशी काळजी घ्या की तुम्ही प्रॉपर पाणी वगैरे तुमच्याबरोबर कॅरी करता, तुम्ही प्रॉपर हायड्रेटेड आहात याची खूप जास्त काळजी घ्या. कारण जेव्हा आपल्याला तिथे बॉटल चेक केल्या जातात त्याच्यानंतर आधीमध्ये पूर्ण पॅचमध्ये आपल्याला कुठेही पाणी मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमची पाण्याची बॉटल तुमच्यावर कॅरी करावी लागते. आणि जर तुम्हाला दम लागत असेल तर थोडं थांबत हे करा, रश करू नका. काही ठिकाणं अशी असतात जिथे पोहोचणं हा एक फक्त प्रवास नसतो, तर तो एक अनुभव असतो. वासोटा किल्ला हा खूप प्राचीन आहे आणि याचा इतिहास मराठ्यांच्या काळाशी जोडलेला आहे. हा किल्ला स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे खूप महत्त्वाचा होता, कारण इथून आसपासचा संपूर्ण जंगल भाग दिसतो. इथे जुना वासोटा आणि नवीन वासोटा असे 2 भाग आहेत आणि हा किल्ला इतका सुरक्षित होता की शत्रूला इथे पोहोचणं जवळपास अशक्य होतं. वाटेत आपल्याला असे गडांचे अवशेष बघायला मिळतात. इथे हा नागेश्वर सुळका आहे, ज्याला इथून जाता येतं, पण आता 1 दिवसामध्ये ते नाही कव्हर होणार, त्याच्यामुळे आम्ही किल्ल्याच्या इकडेच जाणार आहे. वासोटा किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. असं मानलं जातं की शिलाहार वंशातील राजा दुसरा भोजराजा यांनी या किल्ल्याची बांधणी केली. एक आख्यायिका सांगते की वशिष्ठ ऋषींच्या नावावरूनच वासोटा हे नाव पडले. पुढे 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मोहीम जिंकून हा किल्ला स्वराज्यात सामील केला. या किल्ल्याची अभेद्यता आणि घनदाट जंगलातील स्थान पाहून महाराजांनी या किल्ल्याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले. जणू काही वाघासारखा अजिंक्य असा हा किल्ला. चला शेवटच्या 5 मिनिटं. आम्ही ऑलमोस्ट वर आलोय. तिथे किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरुवात झाली. आता आपल्याला फक्त एवढाच पॅच आहे, तो पुढे जायचा आहे. मध्ये मध्ये तुम्हाला लिंबू सरबत विकणारे लोक मिळतात. 100 रुपये बॉटल असतात, घेऊ शकता. पटत नाही आहे, पण आपण त्या खोऱ्यातून वर चालत होतो. टाकलंय बऱ्याच ऊन आहे डोक्यावर. जर तुम्ही कंटिन्यू चालत राहिला तर तुम्हाला थोडा इझी आहे. अवघड आहे हा ट्रेक करायला जर तुम्हाला सवय नसेल तर, पण एकदा तुम्ही चालत राहिला तर तुम्हाला काय वाटणार नाही. मेन हेच आहे की तुम्ही हायड्रेटेड असलं पाहिजे. किल्ल्यावर अवशेष असे खूप कमी आहेत,
जितके आहेत तेवढे पण बघूया. एकदम शेवटच्या टप्प्यातला पायऱ्या चालू झाल्यात आणि ते लगेच आपल्याला बुरुज दिसतो. मराठा साम्राज्याच्या काळात वासोटा किल्ला एक महत्त्वाचा लष्करी ठिकाण होता. पण 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. समुद्र सपाटीपासून सुमारे 3700 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात लपलेला आहे. म्हणूनच याला वनदुर्ग असेही म्हणतात. किल्ल्यावर आजही जुन्या वास्तूंचे अवशेष, मंदिरे आणि निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतात. गडावर आलेल्या आपल्याला पहिल्यांदा डाव्या बाजूला हे हनुमानाचं सुंदर असं मंदिर लागतंय. ह्याचे अवशेष खूप कमी आहेत मंदिराचे, पण मूर्ती खूपच सुबक आणि छान आहे. इथलं शांत वातावरण आणि आजूबाजूला हिरवागार परिसर मनाला अक्षरशः भारावून टाकतो. वासोटा किल्ला ट्रेकर्ससाठी एक स्वर्गच आहे. मेन इंदवली गावापासून सुरू होणारा हा ट्रेक रोमांचक आणि थरारक अनुभव देतो. निसर्गाच्या सानिध्य लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखा किल्ला आहे. सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ती महाबळेश्वरापासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगांच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यातून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शवीसागर असे म्हणतात. या शवीसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शवीसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे. ही आपल्याला दोन्ही बाजूला दरी लागते. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शवीसागराचं पाणी यामधील भागात घनदाट जंगल आहे. पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे. यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे. वशिष्ठाचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे. शालिहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शालिहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. मागे आता आपण नागेश्वर सुळका बघितला आणि आता नागेश्वर सुळका बघून आपण इथे शंकराची देऊळ आहे तर ते बघणार आहे आणि तिथून मग बाबूकडा जाणार आहे. वासोटा किल्ल्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले याची पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील घनदाट असे अरण्य, पूर्वी तेथे वाघ बिबट्यासारखे प्राणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्यामुळे घेतला नाही. पुढे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले असताना आपल्या मुखत्यारातील मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला जून 1660 रोजी घेतला. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजपुतावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजल खानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांनी गरफीट नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली आणि वासोट्यावर ठेवले. चुनाच्या घाण्या बघून झाल्यानंतर पुढे आपल्याला 2 पाण्याची टाकी बघायला मिळतात आणि दोन्ही पाण्याची टाकी खोल आहेत, त्याच्यामुळे त्याच्या काठावरनं चालता येतं, फक्त जरासं जपून. पाण्याच्या टाक्याच्या इथून एक कच्चा मार्ग लागतो जो आपल्याला बाबूकड्याकडे घेऊन जातो
आणि त्या बाजूला आपण जो पहिला बघितला तो कोकणकडा होता, आता इकडचा आहे तो बाबूकडा. तर तिकडे चिपळूणमधून सुद्धा वाट आहे वर चढायला. आणि आता आपण बाबूकड्याच्या इथे आलो आहे. समोर दिसतोय त्याला जुना वासोटा असं म्हटलं जातं. अशा ठिकाणी येऊन आपल्याला कळतं की आपण किती लहान आहोत आणि निसर्ग किती विशाल आहे. टाक्यामधलं थंडगार पाणी पिलं आणि तोंड धुतलं, असलं फ्रेश फील होत आहे. आणि परत हे किडे किरकिर किरकिर करायला चालू झाले. आणि आता बऱ्यापैकी आपला गड बघून झालं. गडावर अवशेष असे खूप कमी आहेत आणि जे काही आहे त्याची खूप वाईट अवस्था आहे. तरी आता आपण एक शेवटचा राजवाडा बघणार आहे. वाजलेत, आपला गड सगळा फिरून झालाय आणि 2:30 वाजताच गड पूर्ण रिकामा आहे. फक्त आमचा ग्रुप आहे तो फक्त इथं राहिलाय. आणि 3, 3:30, 4च्या दरम्यान फॉरेस्टचे लोक येतात आणि ते सगळ्यांना गडाच्या खाली हे करतात, कारण गडावर राहायला परमिशन नाही आहे. तर असा होता वासोटा किल्ल्याचा ट्रेक. तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या किल्ल्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती देईनच. तरी पण जर काही माहिती सांगायची राहिली असेल तर तुम्ही ती कमेंट करून सांगू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.